Hello students, welcome to our YouTube channel. Today in this video lecture we will study English workshop. The name of the chapter was An Encounter of a Special Kind. So take out your textbook in front of you and take out page number 12, open page number 12. There is one question. First one question is in English workshop. State whether you agree or disagree with the following statements. Justify your choice with proper reasons. What we have to do in this question? We have to just tell whether we are agree with that statement or we are disagree with that statement, and also we have to justify our statement with proper reason. आपल्याला त्यामध्ये आपण त्या मताशी सहमत आहोत की नाही हे सांगायचं आहे आणि आपण का सहमत आहोत वगैरे त्याबद्दल डिस्क्रिप्शन तिथे द्यायचं आहे. ए. द कंपाउंड व्हेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बॉन्टी. आपण ज्या ठिकाणी तिथे वाचलं होतं की ज्या ठिकाणी रायटर राहत होता, व्हेअर रायटर वॉज लिव्हिंग, इट वॉज व्हेरी beautiful place, natural beautiful place, great beauty of nature, nature's bounty. That means we are agree to this statement. Second one, holidays provide us an opportunity to read various magazines and storybooks. Yes, it is we are also agree with this statement because holidays is an opportunity to read various magazines and storybooks. In holidays we can read so many books. C. The narrator made a mistake by saving the baby langur. Disagree, because narrator didn't do any mistake by saving baby langur. narrator नी बेबी लंगूरला वाचून काही चूक केली का? नाही. त्यामुळे आपण याशी डिसॲग्री आहोत. नेक्स्ट, ॲनिमल्स कॅन नॉट कन्वे इमोशन्स. डिसॲग्री. इथं सांगितलं काय की ॲनिमल्सला इमोशन्स कळत नाही, भावना कळत नाही. चूक. आपण या पाठामध्ये बघितलं, वी हॅव सीन इन दिस चॅप्टर दॅट देर वॉज अ म्यूट कम्युनिकेशन बिटवीन रायटर और नरेटर नरेटर अँड दॅट बेबी लंगूर्स मदर. अँड ई. द नरेटर वॉज 55 years old when this incident occurred. No, it was the incidents was happened in the past or in the maybe in the childhood of the narrator, and when narrator was remembering that incidents, that time narrator's age was 55 years old. So we are totally disagree with this last statement. Now let's move towards next question. Next question is match the pairs. Match the phrases given in the group A with their meanings in group B. So group A and group B, just we have to match those all phrases with each other. First one is to be a part and parcel of. आता फर्स्ट वनची जोडी कुठं लागते बघा. पेज त्याच्यामध्ये सगळं वाचायचं आधी आणि बघायचं. 6 नंबरचं ग्रुप बी मधलं 6 नंबरचं सेंटेन्स काय आहे? टू बी अन इसेन्शियल अँड इंटिग्रल पार्ट. म्हणजे अर्थ विचारला तिथे त्याचा. टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफचा अर्थ काय होईल? टू बी अन इसेन्शियल अँड इंटिग्रल पार्ट. इंटिग्रल म्हणजे अविभाज्य भाग, एखाद्या गोष्टीचा अविभाज्य भाग बनून जाणे म्हणजे टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. त्यानंतर ग्रुप ए मधलं बी वाचायचं. टू बी एनग्रोज्ड इन. एनग्रोज्ड म्हणजे काय? पूर्णपणे त्यात व्यापून जाणे, मग्न होऊन जाणे. मग इकडे त्याचा अर्थ काय होतो? ग्रुप बी मध्ये 5th बघा. टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन म्हणजे त्यामध्ये गढून जाणे. सी. टू टेक केअर ऑफ. आता टू टेक केअर ऑफ म्हणजे काय? सॉरी, टू टेक केअर ऑफ नाही, ते टू टेक नोटीस ऑफ. टू टेक नोटीस ऑफचा अर्थ काय होतो? एखाद्या गोष्टीवर लक्ष देणे. मग ग्रुप बी मधलं फर्स्ट काय आहे त्याच्यात बघा. टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष देणे, एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करणे. ग्रुप ए मधलं डी. टू फिगर आउट. टू फिगर आउट म्हणजे काय? एखादी गोष्ट मोजणे समजा, किंवा आपल्याला त्याला आणखी काय म्हणता येईल?
एक त्याला सॉल्व्ह करणे. मग इथे आहे बघा ग्रुप बी मधलं सेकंड, टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम, एखादा प्रॉब्लेम सोडवता येणे. ई, ए मधलं ई, टू पॉन्डर ओव्हर, टू पॉन्डर ओव्हर म्हणजे काय, विचार करणे, या एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार करणे. फोर्थ नंबर बघा इकडे, टू थिंक अबाउट सिरियसली, एखाद्या गोष्टीबद्दल सिरियसली विचार करणे. त्यानंतर टू बी ओव्हरहेल्म बाय, याचं 7 नंबर बघा इथे काय आहे, ओव्हरहेल्म म्हणजे काय की एखाद्या गोष्टीबद्दल जास्तच भावनिक होऊन विचार करणे. टू बी अफेक्टेड इमोशनली अँड पॉवरफुल वे, इन अ पॉवरफुल वे. नंतर इन अ फ्लॅश, इन अ फ्लॅश म्हणजे तर लगेचच, फ्लॅश कसा लगेचच चमकतो तसं इन अ फ्लॅश म्हणजे एका क्षणार्धात, म्हणजे व्हेरी क्विकली. इकडं 8 नंबर बघा. आणि इकडे शेवटचं टू फाइंड अ सोलॅस, म्हणजे शांतपणे असं शांतता मिळणे. इथे बघा दिलं टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. सो इट वॉज क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर थर्ड इज राईट इन युअर ओन वर्ड्स, हे तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. कसं लिहायचं आहे मी फक्त सांगणार आहे, सो मी स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. राईट इन युअर ओन वर्ड्स. फर्स्ट वन इज वाय डीड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. नरेटरने डॉग्सचं जे भुंकणं होतं, बार्किंग होतं, त्याला का इग्नोर केलं, का दुर्लक्ष केलं. बिकॉज नरेटर वॉज डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक, because narrator was totally busy in reading books and magazines. He was totally engrossed in it and that's why he ignored to the barking of dogs. असंही त्याने केलं असेल की तो वाचण्यामध्ये बिझी होता म्हणून त्याने इग्नोर केलं असेल. आणि किंवा त्याला असं वाटलं की गल्लीतल्या काही कुत्र्यांनी मिळून काय केलं असेल, ते डुकराला त्रास द्यायला सुरुवात केली असेल, किंवा ते डुक्कर त्यांच्या तावडीत सापडलं असेल. और बिकॉज ही थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नवर्ड हॅपलेस पिग, एखाद्या त्या डुकराला त्यांनी त्रास दिला असेल म्हणून त्या नरेटरने त्या भुंकण्याकडे दुर्लक्ष केलं. दॅट्स वाय नरेटर इग्नोर्ड द बार्किंग ऑफ डॉग्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. म्हणजे काय तर मदर लंगूरने काय केलं, आई वानर जी होती तिने तिच्या बाळाला त्या पिंजऱ्यातून सोडवण्यासाठी, त्या कप्प्यातून सोडवण्यासाठी, म्हणजे ज्याच्यात लेखकाने त्या बाळाला ठेवलं होतं तिथून सोडण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही. तर का नाही केलं. बिकॉज मदर लंगूर वॉज feeling assured about that writer will not make any harm to her baby. तिच्या बाळाला रायटर कुठलाही त्रास देणार नाही. सो दॅट्स वाय मदर लंगूर डिड नॉट मेक एनी एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. सो these 3 questions where you should try. तुम्ही हे सगळे 3 क्वेश्चन सोडवले पाहिजे. क्वेश्चन नंबर 4 बघा, तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला तिथे बघा, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट इन सिक्वेन्शियल ऑर्डर. तुम्हाला हे सगळं सिक्वेन्सली लावायचं आहे की पहिले कोणती घटना घडली, नंतर कोणती घटना घडली, नंतर काय घडलं, नंतर काय घडलं, हे सगळं सिक्वेन्सली लावायचं आहे. सगळ्यात पहिले कोणती घटना घडली तुम्ही स्वतः बघायचं, त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे अरेंज करायचं त्याला, आणि ती घटना तिथे सोडवायची आहे. व्यवस्थितपणे त्याचं सिक्वेन्स लावायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट किंवा पहिल्यांदा इथं एकदा मी सांगतो बघा काय की सगळ्यात पहिली घटना घडली काय की रायटर पुस्तक वाचत होता. रायटर वॉज एनग्रोज इन व्हॅरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. त्यानंतर काय झालं, त्याच्यामध्ये तो बिझी होत गेला खूप. ही वॉज टोटली ॲब्झॉर्ड. त्यानंतर काय झालं, त्यानंतर त्याला डिस्टर्बन्स वाटायला लागला थोडासा, त्या घरच्यांचा घोरण्याचा वगैरे. त्यानंतर काय झालं तर काहीतरी भयंकर घडलं, काहीतरी त्याने भयंकर बघितलं. ही सॉ समथिंग हॉरिबल. त्यानंतर काय झालं तर रायटरला काहीतरी एक ती भयंकर गोष्ट बघून एक
टेरिबल कस्टम, एक खूप अशी परंपरा आठवली एक प्राण्यांमधली. त्यानंतर काय झालं तर सगळेजण ती घटना बघायला गेले आणि त्याच्यावरती तिकडे त्या माकडावरती दगडं फेकू लागले. स्टार्टेड थ्रोईंग स्टोन्स. त्यानंतर काय झालं तर रायटर गेला वाचवायला कुणाला, बेबी लंगूरला. सो रायटर कॅच द बेबी लंगूर्स टेल. त्यानंतर काय झालं, त्याला रायटर बेबी लंगूरला घेऊन कुठे आला, बॅकयार्डला आला. त्यानंतर काय झालं तर रायटर ऑफर्ड बनाना टू बेबी लंगूर. त्यांनी बनाना दिलं खायला. त्याच्यानंतर काय झालं तर त्याची आई, त्या बेबी लंगूरची आई तिथे बघायला आली. सो रायटर ॲक्सेस टू हर अँड टू सी हर बेबी. त्यानंतर काय झालं तर रायटरने तिच्या डोळ्यात बघितलं अँड रायटर कुड नॉट फॉरगेट टू दॅट इन द लुक हर आईज. त्यानंतर रायटरला कळालं की फूड इज नॉट ओनली द मीन्स ऑफ कम्युनिकेशन व्हाईल वी टॉक विथ एनी ॲनिमल. कुठल्याही प्राण्यासोबत जेव्हा आपण बोलतो तेव्हा फक्त त्याला फळ देऊन किंवा काहीतरी खायला देऊन त्याच्याशी संवाद साधणे हे होऊ शकत नाही, तर आणखीही वेगळ्या प्रकारे आपण संवाद साधू शकतो. आणि त्यानंतर काय झालं, रायटर 55 इयर्स ओल्ड असताना रायटरला आजही तो इन्सिडेंट जसा तसा आठवतो. रायटर फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर. तर हा थर्ड क्वेश्चन होता, फोर्थ क्वेश्चन होता. फिफ्थ क्वेश्चन आहे, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5-6 लाईन्स. हे तुम्हाला 5 ते 6 लाईन्समध्ये तुमच्या स्वतःच्या मनाने लिहायचं आहे. काय क्वेश्चन आहे बघा. व्हॉट वूड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. तुम्ही तुमच्या शाळेतून ज्यावेळेस घरी येता त्यावेळेस घरी येताना तुम्हाला एक पक्षी सापडला. कसा पक्षी, ॲन इंज्युअर्ड बर्ड. इंज्युअर्ड म्हणजे जखमी पक्षी सापडला तुम्ही शाळेतून ज्यावेळेस घरी येत होतात त्यावेळेस. while returning from your school you found an injured bird and then that time what would you do. अशा वेळेस तुम्ही काय कराल. जे जे आपल्याला वाटतंय ते सगळं लिहायचं. मग त्यामध्ये आपण त्या पक्ष्याला मदत करू. मग आपण लिहू शकतो त्यात आय विल हेल्प टू दॅट बर्ड किंवा आय विल प्रोव्हाइड फर्स्ट एड मेडिसिन टू दॅट बर्ड. मी त्याला पहिले प्रथमोपचार देईल. आय विल ट्राय टू गिव इट वॉटर. आम्ही त्याला पहिले पाणी देण्याचा प्रयत्न करू. आय विल ट्राय टू प्रोव्हाइड सम फूड टू दॅट बर्ड. किंवा मग हळद असेल एखाद्याकडे, हळदला टर्मरिक म्हणतात. आय विल ट्राय टू अप्लाय टर्मरिक ऑन इट्स विंग्स. त्याच्या विंग्सला काही जखम झाली असेल तर त्याच्यावर आम्ही हळद वगैरे लावू. असं काहीतरी 3-4 वाक्य मनाने, तुमच्या 5 ते 6 वाक्य मनाने लिहायचे आहेत या क्वेश्चनमध्ये. त्यानंतर काय, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरेटर फ्रॉम द स्टोरी. नरेटरबद्दल तुमचं मत काय बनलं किंवा नरेटरबद्दल तुमचं मत काय आहे ही स्टोरी वाचून. आपण 2-4 गोष्टी सहजपणे सांगू शकतो. बिकॉज दॅट नरेटर इज व्हेरी काइंड पर्सन, नरेटर इज व्हेरी हेल्पफुल पर्सन, नरेटर हॅज sympathy or narrator has compassion about animals in his mind. Narrator had habit of reading. नरेटरला वाचण्याची सवय सुद्धा होती. and narrator showed his kindness by helping that baby langur. बेबी लंगूरला वाचवून बेबी लंगूरला मदत करून नरेटरने त्याचा दयाळूपणा दाखवला. अँड ऑल्सो नरेटर वॉज फिअरलेस पर्सन. नरेटर हा फिअरलेस होता. फिअरलेस म्हणजे काय, निर्भय, न घाबरणारा होता. बिकॉज नरेटर डिड नॉट अफ्रेड अबाउट दॅट बिग लंगूर. त्या मोठ्या माकडाला नरेटर घाबरला नाही. अँड नरेटर हॅड माइंडसेट अबाउट सॉल्विंग द प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा माइंडसेट नरेटरकडे होता. So many aspects of the narrator's personality that we can see in this chapter. या चॅप्टरमध्ये आपण नरेटर्सचे असे वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजचे ॲस्पेक्ट बघू शकतो. सो लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 इज, नाव कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅरेग्राफ ऑन ईच ऑफ द गिव्हन ॲक्टिव्हिटीज. आता इथे काय करायचं आहे बघा, इथे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे हे मदर चाइल्ड आणि त्याच्या पुढे लिहिलेलं आहे रिलेशनशिप. आई आणि मुलाचं रिलेशनशिप कसं असतं, आई आणि मुलाचं नातं कसं असतं याच्याबद्दल तुम्हाला
काही इथे हे फिल करायचं आहे, हे भरायचं आहे आणि त्याच्यावर एक पॅरेग्राफसुद्धा लिहायचा आहे. मग मदर चाइल्ड रिलेशनशिपमध्ये इथे त्यांनी एक लिहून दिलेलं आहे की लव अँड ॲफेक्शन. लव अँड ॲफेक्शन म्हणजे प्रेम आणि वात्सल्य, माया, हे मदर चाइल्ड रिलेशनशिपमध्ये असतं. त्यानंतर म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकांना मदत करणे किंवा एकमेकांना समजून घेण्याचा प्रकार. इन्स्पायरेशन, एनकरेजमेंट, आई मुलाला इन्स्पायर करते, एनकरेज करते. टेकिंग केअर हे पण लिहू शकता. नर्सिंग म्हणजे त्याचं पालनपोषण करणे. त्यानंतर कीपिंग हेल्दी टू आवर चाइल्ड, त्या चाइल्डला हेल्दी ठेवणे. त्यानंतर प्रोव्हाइडिंग फूड, त्याला चांगलं वेळेवरती जेवण देणे. ट्रस्ट प्रोटेक्शन, आईच्या कुशीतच बाळाला सुरक्षित वाटतं. हे सगळ्या अशा ज्या गोष्टी आहेत हे सगळ्या मदर चाइल्ड रिलेशनशिपमध्ये असतात. मग तुम्ही या सगळ्या इथे ज्या रिकाम्या जागा आहेत त्यामध्ये ते तुम्ही भरायचं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. मदर चाइल्ड रिलेशनशिपमध्ये मदर चाइल्ड किंवा ह्याच टायटलखाली पॅरेग्राफ लिहायचा, मदर चाइल्ड रिलेशनशिप, आणि त्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही मॅक्झिमम 8 to 10 sentences you have to write down in that paragraph. Then next is injured animal and how will you help. एक इंज्युअर्ड ॲनिमल आहे, एक जखमी प्राणी आहे आणि तुम्ही त्याला कशी मदत कराल हे आहे इथं. तर इथे सुद्धा मग बघा एक तुम्हाला पॉईंट ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे. प्रोव्हाइड वॉटर ऑर फूड. त्या इंज्युअर्ड ॲनिमलला आम्ही काय करणार, पहिले काही पाणी पुरवू, पाणी देऊ त्याला किंवा काही खायला देऊ. त्यानंतर आपण काय करू शकतो, पिकअप दॅट इंज्युअर्ड ॲनिमल अँड ब्रिंग द होम. त्याला आपण उचलू शकतो आणि घरी आणू शकतो. बँडेज अँड अप्लाय फर्स्ट एड और गिव फर्स्ट एड. त्याला बँडेज करू शकतो, जिथं लागलं असेल तिथं त्याला प्रथमोपचार देऊ शकतो, कापूस लावून त्याची जखम पुसू शकतो. त्यानंतर टेकिंग केअर इथे पण येईल. कीप इट इन सेफ प्लेस. त्या प्राण्याला आपण एखाद्या सेफ प्लेसला ठेवू, हे आपण करू शकतो. और विल टेक केअर, आपण त्याची काळजी घेऊ. अँड वी शॅल ट्राय टू टेक केअर अबाउट दॅट ॲनिमल टिल इट हॅज इनफ स्ट्रेंथ. त्याच्याकडं पुरेशी शक्ती येईपर्यंत आपण त्याची काळजी घेऊ. मग ह्याच्याशी रिलेटेडसुद्धा तुम्हाला हे रिकाम्या जागा आहेत त्या तिथं भरायच्या आहेत आणि त्याचा एक पॅरेग्राफ लिहायचा आहे 8 ते 10 वाक्यांचा. मग तिथं तुम्ही लिहू शकता, पॅरेग्राफचं टायटल लिहू शकता की डायरेक्टली असंही लिहू शकता, इंज्युअर्ड ॲनिमल हाऊ विल यू हेल्प असं लिहून मग आय विल हेल्प असं म्हणून स्वतःचं लिहून त्याच्यामध्ये हा क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 इज वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन यूजिंग लेटर्स इन द वर्ड एन्काउंटर. काय करायचं आहे, एन्काउंटर या शब्दापासून जितके शब्द तुम्हाला बनवता येतील तितके शब्द तुम्ही बनवायचे आहेत. मग इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. चार्टमध्ये 3 वेगवेगळे कॉलम आहेत. त्या पहिल्या कॉलममध्ये लिहिलं आहे 3 लेटर वर्ड्स, म्हणजे 3 अक्षरं असलेले शब्द तुम्हाला त्या एन्काउंटर शब्दापासून बनवायचे आहेत. दुसऱ्या ब्लॉकमध्ये बघा, तिथे दुसऱ्या कॉलममध्ये बघा 4 लेटर वर्ड्स, तिथे 4 अक्षरी, आणि नंतर 5 or 6 लेटर वर्ड्स, तिथे तुम्हाला 5 आणि 6 अक्षरी असे शब्द बनवायचे आहेत. तिथे तुम्हाला ऑलरेडी एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, 10 TEN एन्काउंटरपासून बनलेला शब्द आहे. एन्काउंटरमध्ये टी आहे, ई आहे आणि एन पण आहे. इकडे 4 लेटर्समध्ये टूर लिहिलेला आहे, TOUR. मग तो सुद्धा टी आहे, ओ आहे, यू आहे आणि आर आहे. एन्काउंटरमध्ये 4ही अक्षरं आहेत. नंतर एंटर ENTER हे सुद्धा त्या एन्काउंटर शब्दामध्ये हे 5ही अक्षरं आहेत. तुम्ही असे मनाने जितके जास्त बनवता येतील तितके जास्त बनवू शकता. तिथे तुम्ही मॅक्झिमम कसेही वर्ड काढू शकता. OUT आऊट, त्याच्यानंतर NOT नॉट, RUN रन, असे किती 3 अक्षरीमध्ये तुम्ही जेवढे जास्त बनवता येईल तेवढे करू शकता. माझ्या अंदाजानुसार तिथे तुम्हाला 7-8 शब्द तरी बनता आले पाहिजे 3 अक्षरीमध्ये. 4 अक्षरीमध्ये तुम्ही करू शकता NOTE नोट, त्याच्यानंतर TURN टर्न, असे तुम्ही 4-5 आणखी बनवू शकता. इकडं 5 आणि 6 अक्षरीमध्ये COURT कोल्ट, ROUTE रूट, सेंटर, काउंटर, आउटर, असे बरेच शब्द तुम्ही त्यामध्ये बनवू शकता. ते बनवायचे आहेत, ते लिहायचे आहेत.
इथे आपले 7 क्वेश्चन्स कंप्लीट होत आहेत. क्वेश्चन नंबर 8 आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे बघा. 8 मध्ये दिले ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. दिलेले 2 मराठीमध्ये प्रोवर्ब्स आहेत, म्हणी आहेत 2. यू हॅव टू ट्रान्सलेट दोज प्रोवर्ब्स इन गुड इंग्लिश. चांगल्या इंग्लिशमध्ये आपल्याला ते ट्रान्सलेट करायचे आहेत. काय दिलं आहे? पहिलं सांगितलं आहे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. जनसेवा, जनसेवाला पब्लिक सर्व्हिस म्हणता येतं. ईश्वर सेवा म्हणजे गॉड्स सर्व्हिस. मग काय? पब्लिक सर्व्हिस किंवा सर्व्हिस टू पीपल इज इंडीड गॉड्स सर्व्हिस असंही म्हणता येतं. किंवा याचं काही वेळेस असंही म्हणता येतं की सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. माणसाची सेवा, मनुष्य सेवा म्हणजे जनसेवा म्हणजे मनुष्य सेवा. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. माणसाची सेवा किंवा लोकांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे. लोकांची सेवा कराल तर त्यालाच ईश्वराची सेवा आहे. नेक्स्ट, पेरावे तसे उगवते. पेरावे तसे उगवते. ॲज यू सो, SOW, सो म्हणजे पेरणे. ॲज यू सो दॅट इट विल ग्रो. जसं तुम्ही पेराल तसं ते वाढेल किंवा उगवेल. मग किंवा आणखी असं पण येतं ॲज यू सो शाल यू रीप. REAP, रीप म्हणजे उगवणे असं पण येतं. तर हे ट्रान्सलेशनचा टास्क होता. हेही तुम्हाला कंप्लीट करायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये. टोटल 8 क्वेश्चन दॅट वी हॅव कंप्लीटेड इन दिस लेक्चर नाव. क्वेश्चन नंबर 9th मध्ये काय आहे बघा. राईट अ पॅरेग्राफ अँड गिव्ह अन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. काय करायचं आहे? एक पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि त्याला ॲप्रोप्रिएट व्यवस्थितपणे एक टायटल द्यायचं आहे. कसं लिहायचं आहे बघा. तिथं तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले आहेत. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. तिथे दिलेले पॉईंट्स वापरायचे. पॉईंट्समध्ये काय दिलं आहे? बर्ड्स अँड ॲनिमल्स, पक्षी आणि प्राणी. लव अँड अफेक्शन, प्रेम आणि वात्सल्य किंवा प्रेम आणि माया. लॉयल म्हणजे निष्ठा, वफादारी. आवर बेस्ट फ्रेंड्स, आपले खूप चांगले मित्र आहेत. आता इथं या लिंकवरून तुम्हाला लावता काय येतं की पक्षी आणि प्राणी हे आपले चांगले मित्र आहेत. बर्ड्स अँड ॲनिमल्स आर आवर बेस्ट फ्रेंड्स. असे ह्या पॉईंट्समधून तुम्हाला लिंकअप करायचं आहे आणि एक पॅरेग्राफ बनवायचा आहे 10 ते 15 वाक्यांचा. सर्व अस, ते आपली सेवा करतायत पक्षी आणि प्राणी एक प्रकारे निसर्गाच्या माध्यमातून. प्रोटेक्शन अँड सेक्युरिटी, त्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, त्यांना सुरक्षा दिली पाहिजे आपण. अँड काइंडनेस अँड हॉनेस्ट कम्पॅशन, आपण त्यांच्याविषयी दया ठेवली पाहिजे आणि प्रामाणिक राहिलं पाहिजे, ऑनेस्ट राहिलं पाहिजे. आणि कम्पॅशन म्हणजे दया असली पाहिजे. अँड डू नॉट हर्ट ऑर डिस्ट्रॉय, त्यांना कुठल्याही प्रकारे आपण डिस्ट्रॉय करायचं नाही किंवा नष्ट करायचं नाही किंवा त्रास द्यायचा नाही. अँड लोनलीनेस, आणि असेही काही प्राणी पक्षी असतात की जे डू नॉट हर्ट ऑर डिस्ट्रॉय अस, आपल्याला ते कधीही नष्ट करत नाही किंवा आपल्याला कधी त्रास देत नाही. असेही खूप प्राणी पक्षी आहेत. अँड लोनलीनेस अवॉइडेड, एकटेपणा जो आहे ते एकटेपणाला अवॉइड केलं. तर ह्याच्याशी रिलेटेड तुम्ही एक पॅरेग्राफ बनवायचा आहे. मनाने एक 8 ते 10 वाक्य हे सगळे पॉईंट्स वापरून जसे लिंकअप करून हे पॉईंट लिंकअप करून तुम्हाला बनवता येतील तसा एक पॅरेग्राफ बनवायचा आहे. आणि इथे आपण या चॅप्टरच्या 1.2च्या वर्कशॉपचे 9 क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत. वी हॅव कंप्लीटेड 9 क्वेश्चन ओव्हर हिअर ऑफ द चॅप्टर 1.7 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तर उरलेले काही एकच क्वेश्चन आहे, तो न्यूज रिपोर्टचा क्वेश्चन आहे. न्यूज रिपोर्ट 5 मार्काला असतं. तर आपण न्यूज रिपोर्ट आणि त्याच्यानंतरची लँग्वेज स्टडी ही नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. हिअर वी विल स्टॉप अँड हिअर इज अ होमवर्क फॉर यू. तुमच्यासाठीचा होमवर्क काय आहे? यू शूड कंप्लीट इंग्लिश वर्कशॉप. हे इंग्लिश वर्कशॉप तुम्हाला कंप्लीट करायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 9 पर्यंतचं एक्सप्लेनेशन पूर्णपणे मी समजवून सांगितलेलं आहे या लेक्चरमध्ये. समजलं नसेल तर लेक्चर परत एकदा बघा आणि त्यामध्ये तुम्ही हे 9चे 9 क्वेश्चन्स पूर्णपणे लिहायचे आहेत. त्याचे फोटोग्राफ्स, टेकआउट फोटोग्राफ्स ऑफ दिस होमवर्क अँड पुट दोज ऑल फोटोज ऑन आवर व्हॉट्सअप ग्रुप. आपण ते सगळे फोटो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकायचे आहेत, जेणेकरून मी ते चेक करेल आणि तुम्हाला आणखी काही सांगेल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यूज रिपोर्ट पाहणार आहोत आणि त्याच्यानंतरची लँग्वेज स्टडीसुद्धा पाहणार आहोत. तर इथं 9 क्वेश्चन्स कंप्लीट झाले, ते तुम्ही सगळे व्यवस्थितपणे करायचे आहेत. नाव वी विल स्टॉप हिअर. Tell your friends also and to join our class and like this video, subscribe our channel also. Now we will stop here. Bye. Thank you so much.